आता वाजले ते 14 निघालोय नाशिकला. भाऊला घेतलंय दोघंचे आम्ही ऐन वेळेस सगळ्यांनी 22 दिली. मग आम्हाला काय कुणाची गरज दरवेळेस प्रमाणे आम्हाला नाही कुणाची गरज. आम्ही दोन अर्धा तास आधी सांगितलं कशी येते आणि त्यांचं काय चुकी काय म्हणले त्यांना अर्धा तास आधी सांगितलं होते कशी येते. पण आपलं ठरलेलं होतं का भाऊ नाईट पेंट मला घेऊन चालले काय बोलावा आल्यावर निघायचं असतं आपलं. थांबायचं नाही कोणासाठी. तर ती बघू आता कसं काय होतंय. किती वाजेपर्यंत पोहोचू भाऊ? 5 वाजेपर्यंत पोहोचू. तुमची एक डुकली वाजता रोय डोळा लागूच 100% पोहोचतोय. चला मला अपडेट देत राहील. निघतो आम्ही आता. हर हर महादेव. निघालोय खेळू मागचं रेडबुल आपली धन्नू. खेडपासून असले भारी रोड चालू होतात ना, गाडी चालवायला पण एक नंबर मजा येते. आणि गाडी आपली कट टू कट ॲव्हरेज येते. रोड लय भारी पण खेडपासून पुढे एक नंबर सिमेंटचे रोड आहे. नरच्या अलीकडं थोडं चहा पाण्याला थांबलो. म्हणलं आता डोळा लागायचा त्यापेक्षा तर चहा पाहून थोडासा आराम देऊ गाडीला पण. 5:45च्या दरम्यान आम्ही पोचलो नाशिकला. महाराजांची मूर्ती दिसली, मन प्रसन्न झालं. आता म्हटलं तिकडं लाईनीत लागावं एकदाचं. 5:53 झालते. म्हणलं आता लाईनीत लागून घेऊ आपण. या साईडने चपला बिपला काढल्या, लाईनीत लागावं म्हटलं. जाताना गर्दी बिर्दी बघू. पुढच्या महिन्यात आलो असतो ना अयो आपल्याला पास काढावं लागले 100%. शेवटच्या कॉरिडॉरला येऊन गर्दी थांबली. भरपूर गर्दी होती मानावाशी, पण सगळी शेवटच्या कॉरिडॉरला होती. इथं बाहेर त्रिशूळ एवढं भारी वाटतं ना, सगळे तिथं फोटो काढत होते. आणि ती बाजूची बाँड्रीची भिंत. आम्ही दरवाजात येऊन थांबलो होतो. आता दर्शन होईनच तेवढ्यात इथं पोचलो. गाभाऱ्यात सगळे भटजी वगैरे थांबले होते. अभिषेक करायचा विचारून. ही मस्त महादेवाची पिंड असली भारी दिसते. एक नंबर दर्शन होतं ते पण. इथं बघा सगळे फोटो काढायला आल्यात का मला काय ते कळा ना. दर्शन घ्यायला आल्यात. कवर चालायचं असं देवाच्या दारोबरच बी. भाऊ तुम्हाला काय वाटतं याच्यावर? मला स्थळ येईन असं वाटतं मला. तुम्हाला जिकडं तिकडं तरच कसं काय येतं भाऊ? तुम्हाला बघताय असल शेवटची भेट बी असेल भाऊ. आता इथून आत जायचंय का आपल्याला? इथून लाईन कुठून नाही त्यामधनं ऑफिसमध्ये बोलावले तिथे जाऊन येऊ ना. मागाशी नाही का शिवाय देऊन बोलावलं. कसं गावला का आपल्याला? त्या पहिल्या ब्लॉग मध्ये घेतलंय का गर्दी? हा मग कशाला ये त्यामुळे तर म्हणलं झाड बीड बघा ना कसलं डोंगर राव. दर्शन करून आलो आम्ही बाहेर. हे उत्तर महाद्वार आहे. तिथं आतमध्ये काही व्हिडिओ काढून देत नाही पिंडापाशी. आणि आता परतीचा प्रवास निघाला. हे बघा नाशिकचं जिल्हा स्तर कार्यालय. ते हा कोर्ट आहे इथला नाशिकमधला. ते बघून आम्ही आता रूमच्या शोधात निघालो. रूम भेटले आम्हाला. इथं गाडी पार्क केली मस्तपैकी. आणि इकडं रूम आहे. इकडं मस्त. आता रूमवर जाऊन आराम करतो. जरा थोडं रेट घेतो आता. पुढं पुढच्या प्रवासाला जायचं आहे. पंखा लावला, AC लावलाय. जरा चिल होतं सगळं.